नाशिकमध्ये महायुतीतला वाद आता अगदी ठळकपणे जाणवू लागलेला आहे। आधीच पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू असताना आता स्थानिक नेत्यांमध्येही मतभेद असल्याचं दिसतंय। अजित पवारांच्या नाशकातल्या सभेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्यात। सरोज अहिरे यांच्या आरोपांनी नाशकातील स्थानिक राजकारण ढवळून निघालंय। नाशकात राष्ट्रवादी शिवसेना वाद चव्हाट्यावर। भर सभेत सरोज अहिरेंचा शिवसेना नेत्यांवर आरोप। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष टोकाला। काम करायला त्रास होतो आणि सर्व ह्या व्यासपीठावरील सर्व राजकीय लोक याचे सर्व साक्षीदार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी काम करायला त्रास होतो। नाशकात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली। शिवसेना शिंदे गटाचे नेते त्रास देतात, काम करू देत नाहीत, ते भुरटे चोर असल्याचं म्हणत सरोज अहिरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर शेलक्या शब्दात हल्लाबोल केलाय। भगूरगावच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात अहिरेंनी आपली खंत व्यक्त केली। यातून अहिरेंनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या विजय करंजकर यांच्यावर निशाणा साधलाय। काम करायला त्रास होतो आणि सर्व ह्या व्यासपीठावरील सर्व राजकीय लोक याचे सर्व साक्षीदार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी काम करायला त्रास होतो। मी काम मंजूर करून आणायचं आणि परस्पर त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा। पाठपुरावा कधीचा 3-3 वर्षांचा आहे, 2-2.5 वर्षांचा आहे आणि कुठेतरी 4-6 महिन्याचं पत्र दाखवायचं आणि त्या पत्र कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचं। एक सत्र गेले 5 वर्षात सुद्धा दादा मी सहन केलेला आहे। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून महायुतीतल्या प्रमुख नेत्यांच्या कार्यक्रमांचा सिलसिला सुरू आहे। नाशिकमध्ये 14 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा पार पडला। त्यावेळी सभेमध्ये शिवसेनेचे नेते विजय करंजकर यांनी शिंदेंचं कौतुक करत भगूरगावची पाणीपुरवठा योजना त्यांच्याच पाठपुराव्यानं आपण मंजूर केल्याचं सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली। त्यामुळे सध्या करंजकर विरुद्ध अहिरे असा वाद पेटल्याचं दिसतंय। मी शिंदे साहेबांच्या सोबत आहे आणि शिंदे साहेबांच्या सोबत असताना वेगवेगळे प्रकल्प हे आदरणीय शिंदे साहेब नगरविकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प या ठिकाणी शिंदे साहेबांनी स्वतः मंजूर केलेले आहे। जे काम ज्याचं असेल त्याला त्याचं श्रेय, त्याला त्याचं हे धोरण, त्याचं ध्येय त्याच्यापर्यंतच सीमित राहिलं पाहिजे। कोणाच्याही कामावर कुणी डल्ला मारावा आणि कुणी काही हे करावं, येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। भगूरगावच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई सुरू झाली। स्थानिक नेते एकमेकांवर कुरघोडी करत असताना अजित पवार यांनी मात्र मी याविषयी चर्चा करतो असं सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केलाय। सरोज अहिरे आणि त्याच्या आधी तुमची सून या नात्याने आमचीच मुलगी प्रेरणा पुण्याची ही या गावची सून आहे आणि त्याच्यामुळं तिनं पण केलेल्या मागण्या आणि बाकीच्या पण सहकाऱ्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहेत। त्या सर्वांच्या निवेदनामध्ये मी जातीनं लक्ष घालीन। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भगूरगावात पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं। एकनाथ शिंदेंमुळे योजनेला मंजुरी मिळाल्याचा शिवसेना नेते विजय करंजकरांनी दावा केलाय। आपण पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या सरोज अहिरेंनी केलाय। भगूर मधल्या पाणी पुरवठा योजनेवरून नाशकात शिवसेना राष्ट्रवादीत श्रेयवाद सुरू झालाय। भगूरगावच्या पाणीपुरवठा योजनेमुळे सध्या करंजकर विरुद्ध अहिरे असा वाद विकोपाला गेल्याचं दिसतंय। येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। त्यातच महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे येत्या काळात अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।